भाड्याच्या घरात राहण्याचं आणि ते घर सोडायला लागण्याचं दुःख काय असतं हे फक्त तीच व्यक्ती समजू शकते जे की भाड्याच्या घरात राहिलेली आहे. नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, मागच्या काही दिवसात आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आणि यात्रेसाठी गावी गेलो होतो. गावावरून परत आल्यानंतर मी तिकडचेच व्लॉग अपलोड करत होते. आत्ता कुठे जाऊन मी पुण्यातले व्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्हाला आता हे घर सोडावं लागणार आहे. तर ते खरं आहे, काही दिवसातच आम्ही हे घर सोडणार आहे. अगदी मोजकेच दिवस राहिलेले आहेत. आम्ही नवीन घर बघितलं. या घरापासून काही अंतरावरती एक घर आहे, त्या ठिकाणी आम्ही डिपॉझिट वगैरे पण देऊन आलो आहे आणि थोड्या दिवसातच आम्हाला त्या घरात शिफ्ट व्हायचं आहे. तर त्यासाठी आजपासून मी पॅकिंग करायला सुरुवात करणार आहे. मागच्या 8-9 वर्षात आम्ही आमच्या संसारात छोट्या मोठ्या अशा करत बऱ्याचशा गोष्टी जमा केलेल्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित लावायच्या आहेत. घरातलं सगळं सामान एकत्र आवरायचं आणि ते पॅक करून आम्हाला नवीन घरात शिफ्ट करायचं आहे. असं मोठं काम आहे आणि त्या कामासाठी वेळ लागणार आहे. अजून काही दिवस आहेत, म्हणजे 10-15 दिवसच राहिलेले आहेत, पण ड्युटी करून मला हे काम करायचं आहे. त्यामुळे मी आजपासूनच या कामाला सुरुवात करते. आत्ता सध्या ना एकदम कडक उन्हाळा चालू आहे. पावसाची खूप आतुरतेने वाट बघतोय. अजूनपर्यंत तरी पुण्यात काही पावसाला सुरुवात झाली नाही आहे. कधी एकदा पाऊस पडतोय आणि थोडी गरमी कमी होते असं झालं आहे. कारण यावर्षीचा उन्हाळा ना भयंकर होता. पुण्यात अक्षरशः 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं आहे. एवढं टेम्परेचर आम्ही तर बघितलं नव्हतं आणि त्याने खूप हाल झालेले आहेत. तर लवकरात लवकर पाऊस पडावं असं वाटतंय. तुम्ही जर आमच्या घरातला पसारा बघितला ना, तो बघून एकदम शॉकच व्हाल. हे बघा, सगळीकडे कपडे वगैरे पडलेले आहेत. आंबे खरेदी केलेले आहेत समूकडून, तर ते आंबे देखील ठेवलेले आहेत. इकडे पण हॉलमध्ये खेळणी वगैरे सामान पडलेलं आहे. पण हे सामान तर रोजचंच आहे, हे आवरायचंच आहे. पण आज मी ठरवलं की कपाटातली कपडे वगैरे काढायची आणि ती पॅक करायची. जी कपडे नको आहेत ती आपण ठेवून द्यायची. तर हे कपाटातील सर्व कपडे मी माझे काढलेले आहेत. म्हणजे जे फक्त ड्रेस वगैरे आहेत, साड्या वगैरे मी अगोदरच पॅक करून ठेवल्यात. आता यातले मी जे घालणार आहे कपडे ते वेगळे ठेवणार आहे आणि जे घालू शकणार नाहीत ते वेगळे ठेवणार आहे. कपडे आवरता मी आलेले आहे आता किचनमध्ये. सायंकाळचे 8:30 वाजलेले आहेत. तर आपल्याला स्वयंपाकाची तयारी पण केली पाहिजे. वरण भाताचा कुकर लावायचा आहे, त्यामुळे इकडे डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. माझ्याकडचं लसूण खोबरं संपलेलं आहे, त्यामुळे खोबरं पण घेतलं आहे. धुवून घेते मी नेहमी खोबरं. हे धुवून आता सुकवलं आहे. तर आपलं कपडे पॅकिंग करण्याचं काम चालूच आहे. इकडे तुम्ही कोपऱ्यात बघू शकताय की मी बॅगा भरून ठेवल्यात. त्यामध्ये अशी कपडे आहेत की जी मी आता वापरणार नाही आहे. निखिलचे, माझे, नितूचे, आमच्या सगळ्यांची अशी जी न घालण्यासारखी कपडे आहेत ना, मागच्या 10 वर्षापासूनची पण तुम्ही म्हणू शकता, तर ती कपडे काढून ठेवलेत. आता त्याचं काय करायचं ते बघू, अजून ठरवलं नाही आहे. आता मी हे नित्तूचे कपडे काढलेले आहेत आणि आपली छोटीशी नित्तू बघा, ती देखील आईला मदत करू लागली आहे. भाड्याच्या घरात राहण्याचं आणि ते घर सोडायला लागण्याचं दुःख काय असतं हे फक्त तीच व्यक्ती समजू शकते जे की भाड्याच्या घरात राहिलेली आहे. सर्वात जास्त उणीव कोणत्या गोष्टीची वाटते ती म्हणजे स्वतःच्या आपल्या हक्काच्या घराची. प्रत्येक वेळी वाटत असतं की आपलंही कधीतरी स्वतःचं हक्काचं असं घर व्हावं आणि ते कायमस्वरूपी आपलं असावं. पण भाड्याचं घराचं कसं असतं की आता राहावा, जेव्हा ते लोक सांगतील ना की तेव्हा सोडून जावा. त्या घरासोबत आपल्या काही अटॅचमेंट असतील किंवा आपल्याला ते घर आवडलं असेल ना, तरी पण ते घर आपल्याला सोडायला लागतं आणि त्याचं ना दुःख खूप वाटतं. आता कितीही दुःख झालं तरी आपल्याला घर हे सोडायला लागणारच आहे. त्यामुळे आम्ही पसारा आवरायला घेतलेला आहे. कालपासून मी आवरते. काल परत मी संध्याकाळी जेवण वगैरे केल्यानंतर काही आवरलं नाही. आज आता हॉस्पिटलला जाऊन आले, फ्रेश वगैरे झाले. आता परत मी घर आवरायला सुरुवात करते. आज मी माझं मेकअपचं सामान सगळं आवरून ठेवणार आहे. मेकअपच्या सगळ्या वस्तू माझ्या विखरलेल्या आहेत, एका खोलीत एक, एका खोलीत एक. तर ते सगळं सामान आपल्याला आज व्यवस्थित लावायचं आहे. इकडे आहे माझा ड्रेसिंग टेबल, पण सध्या त्याची हालत खूप खराब झालेली आहे कारण तो मी एवढा वापरत नाही आहे. तो दुसऱ्या रूममध्ये आणून ठेवलेला आहे. ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये पण सामान एवढं काही व्यवस्थित नाही आहे. हे सगळं आता एकत्र घेते. काही वेळापूर्वी मी माझं मेकअपचं सामान आवरायला घेतलं होतं. आवरायला नुसतीच सुरुवात केली, त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. मग स्वयंपाक बनवला, आता जेवण वगैरे झालं. आता सध्या ना एवढी गरमी चालू आहे की किचनमध्ये उभं राहायला सुद्धा नको वाटतंय. आणि आपल्या नित्तूला ना आज एक पझल मिळालेलं आहे. नित्तू ते पझल आता सोडवत बसणार आहे. नित्तू काय जोडणार तू? एरोप्लेन. एरोप्लेन जोडून दाखव.
मेकअपच्या सामानाचे असे बॉक्स करून ठेवलेले आहेत. या बॉक्समध्ये सगळे हेअर ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे आपण हेअरस्टाईल वगैरे करायला जे वापरतो ते सामान आहे. या बॉक्समध्ये मी नित्तूचं सगळं सामान ठेवलेलं आहे, तिच्या बांगड्या, हेअरपिन वगैरे. इकडे या बॉक्समध्ये मी सगळे कानातले आणि गळ्यातले वगैरे ठेवलेले आहेत, जे आपण फॅन्सी कपड्यावरती वगैरे वापरतो. या डब्यामध्ये सगळे ब्रासलेट ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या कलरचे ब्रासलेट आहेत. अजून ना बरंचसं सामान आवरायचं राहिलं आहे, पण उन्हाळ्यामुळे ना खरंच काही सुचेना झालं आहे. एवढं जास्त गरम होतं आहे, त्यामुळं आता ठरवलं बस झालं कामं. आता थोड्या वेळातच झोपायचं आहे, त्यामुळं चला या व्लॉगचं आपण एंडिंग करूया. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. आणि हे बघा आपलं पिल्लू तिचं बॉक्स घेऊन पळालंय. ठेवून तिकडे ठेव.